हेडुटन टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, फिल्डिंग साठी अवस्थित केली आहे टीम. तुम्ही पाहताय वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडूनला. चला लगेचच भरताना फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी घ्या, लक्षात असू द्या. 6:30चा तुम्हाला टाइम आम्ही रिपोर्ट केला होता. काल देखील 6:45 मॅच सुरू करायची होती. आता जवळजवळ 7:30 वाजले, 7:36 झाले. लक्ष असू द्या प्लीज. चांगलं आयोजन नियोजन तुम्ही पाहता. युवकांचे प्रेरणास्थान युवक अध्यक्ष सौदागाव सचिनदादा पाटील कित्येक वर्ष क्रिकेट देखील खेळल्यात. आज नाईटचं भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये रॉयल बजे राजासारखे कारभार आणि आयोजन तुम्ही पाहता. सर्वांचं क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सोनू पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. विनोद जोशीनं खूप मेहनत घेतली आहे. बुलेट ग्रुप दादा सरकार तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमची नावं माहिती नाही तुम्हाला, खऱ्या अर्थात तुमची नावं आमच्याबद्दल लगेचच पाठवा, तुमचा देखील उल्लेख जरूर करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा जगदंबेला नमन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंडामा शिवरायांचा छंद. मुखामध्ये नामघोष जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्यमाता लोकमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा. मराठी माय बोलणे तुम्हा मला आधार दिला ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता. त्यांच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा भंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला राजमाता राष्ट्रमाता लोकमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांच्या मुखामुखातून निघालेला छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचा शब्द ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून गायलेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या टेनिस बॉल क्रिकेटला वेळ लावला. आज टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार नागाव 40+ ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये रंगला आणि तुमच्या आमच्या मुखातून निघालेली मातृभाषा. अल्ला तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आज तिसरी रात्र आमच्या सोबत कल्याण डोंबिवलीचा एक सुप्रसिद्ध मराठीचा गोड आवाज आमचे सिनियर समालोचक वरिष्ठ समालोचक आणि खूप काही शिकायला भेटतं. आवाज पहिला सेम आहे पण काहीतरी कॉम्बिनेशन जरूर आहे. आमचं विनोददादा पाटील आज आमच्या सोबत आहेत. आणि असं कधी कधी होतं की आम्ही समालोचकाला इथे असलो तर कधी कधी विनोदा दुसरीकडे असते तर कॉल आम्हाला देखील येतात. आणि विनोददादा पाटील आमचे वरिष्ठ खऱ्या तर सिनियर समालोचक आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. के देखील जोडले जातील थोड्याच वेळात तिसऱ्या रात्रीमध्ये. मॅच तर लगेच सुरुवात करूयात. प्रसाद शस्त्रबुद्धी सर आज आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होतात. पंचाच्या भूमिकेत बेन पंच स्वप्नीलजी पाटील सर. हे स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. कल्पेश पाटील आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आणि MTC आज तिसऱ्या रात्रीमध्ये तुमचं देखील स्वागत करू. चैतूबाई तुझं देखील स्वागत करू. सुनीलदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांचं जोरदार स्वागत करूया मॅचला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजीसाठी सज्ज झाला P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी विवेक पाटील. स्ट्राईक इनला रोहित आणि करणला तुम्ही पाहता. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लक्षात असू द्या प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं 25 मिनिटांचा कालावधी आहे. पहिलाच बॉल पडका चांगला. बॉल सालाईड फिटच्या वरन बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन खेळला सुरुवात केली आहे रोहितनं आणि धावा धावपलकावरती व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही. स्वतः बॉल थ्रो मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर एंडला. स्टॉप वॉच चालू आहे हे देखील लक्षात असू द्या. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं आणि तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकवायची आहेत हे देखील लक्षात घ्या. 21 मिनिटं लागला एक फिल्डर तटिया सर्कल मध्ये घेतला जाईल. षटकाला विकेटला स्टॉप वॉच बंद देखील केला जाईल हे देखील लक्षात घ्या. ही सूचना आम्ही तुम्हाला या पहिल्या मॅच पासून देतोय. धावा धावपलकावरती तुम्ही 2 पाहता.
हा बॉल खूप चांगला समोर सोडण्यात आला, बीट करून गेला रोहितला. विकेट कीपरच्या हातामध्ये रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा अँगलला बॉल फेकला गेला, समोर ठेवला होता, बीट केला, उजवा घुटना टेकवला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रोहित म्हात्रेचा. हा डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती 2 लागोपाठचे 2 बॉल डॉट. विवेक पाटीलला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, लागोपाठचा 3रा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी अँगल पाहू शकाल. रोहित ला बीट केला, लागोपाठचा 3रा बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी विवेक पाटीलची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. रोहित थोडा शांत आहे. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, फटका फसला, कमरला पेडर उपस्थित आहे, पकडला झेल. तुम्ही पाहता सुयोग पाटील आणि रोहित मातेची केली संपुष्टात. 2 वरती पहिला धक्का. टीम हेड उठणे टीमला. विकेट मिळतीये विवेकला. धावा धाव पलकावरती तुम्ही 2 पाहता. पहिल्या फेरीतील पहिली मॅच, त्याच्यानंतरची मॅच तुम्ही पाहणार आहोत. जुनी डोंबिवली त्यांना फाईट करेल टीम जय गावदेवी दहिसर. लक्षात असू द्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे, अन्यथा जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल, अशी सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या दिवसापासून लक्षात असू द्या. जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन आणि दहिसर टीमचे कॅप्टन याच्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. विकेट मिळतीये नवीन फलंदाज प्रशांत आला 3ऱ्या क्रमांकावरती. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट, त्यानंतर विकेट आली आणि हा देखील बॉल डॉट आला. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना विवेक पाटील धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळतीये 1. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. डीजे षटक संपलं पहिलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता 2. तीन मिनिटं घेतली पहिल्या षटकासाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. P2चा दुसरा षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय आविष्कार पाटील. समोर लेफ्ट हँडर आहे, तुम्ही करणला पाहता. करण पाटील पहिलाच बॉल उडवला, बॉल चालला, बॉर्डरीला इच्छा बाहेर आउट ऑफ दी पार. स्वागत केलं आविष्कार पाटीलचं षटकारनं. बरोबरीनं धावा धाव पलकावरती 8. फुल टॉस आहे, बाटचा कडा लागला, फर्स्टीपला फिल्डर उपस्थित आहे. फुल टॉस होता, फुल टॉस करू शकले नाहीये करण पाटील. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव पलकावरती.
P2चं दुसरं षटक. 3 फिल्डर तुम्ही 30 या सर्कलच्या बाहेर पाहता. लॉंग ऑफ लॉंग ऑनला एक फिल्डर उपस्थित आहे. एक मिड विकेटला फिल्डर तैनात केला. समोर तुम्ही प्रशांतला पाहता. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला समोरच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे. लॉंग ऑन सुयोगला तुम्ही पाहता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती डबल विजिट मध्ये रन संख्या तुम्ही पाहता 10. षटक क्रमांक दुसरं. P2चं प्रगती पथावरती. यानंतर मॅच जुनी डोंबिवली त्यांना फाईट करणारा टीम तुम्ही पाहताय. गावदेवी दहिसर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. जो कॅप्टन उपस्थित आहे त्याला टॉस दिला. जो नसेल लक्षात असू द्या, जो नसेल कॅप्टन तर जो उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल याची देखील लक्षात घ्या. लेफ्ट हँडर समोर आहे करणसाठी. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या बॉर्डरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जरूर झाला पण इथे या बॉलवरती मिळती एक धाव. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. समोर ठेवण्यात आला. आविष्कारने एक झेप देखील घेतली. फिल्डर मिड ऑफला निखिल उपस्थित. डायरेक्ट हिट जरूर केला पण बॅट ग्राउंडिंग झाली आहे. हेच पाहिलं पंच स्वप्नील पाटील सरांना. 1 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती. 11 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फटका चांगला. बॉल चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. चैतुबाई फटका चांगला. मिस्टामिंग लॉंग ऑनला फिल्डर पकडला. झेल संपला. प्रशांत साकेल सेकंड विकेट टेक डाऊन. पडद्यावरती दुसरा धक्का. माझं संमत आहे.
वन बाउन्स चा कॉल देखील दिला. आता सुयोगला पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. फटका चांगला बॉल चालला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घे. सीमा पार चौकार. गावचे आदरणीय विनोदभाई भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. विनंती करेन विनोदभाई यांना की आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. हॅलो. या विनोदजी भोईर साहेबांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर भाऊ विकेट कीपरच्या हाताबाद आहे. डॉट बॉल. पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला. या भावीन तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. डायरेक्टचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. 1+1 या धावा मिळतात. 2-2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 22 वरती. तिसऱ्या रात्रीतील पहिली मॅच तुमच्या समोर. वीर बजरंग शिरडोन त्यांना फाईट करते टीम. गावदेवी हेडूट नाही या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. रिप्लायच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. पडल्यानंतर वेगानं विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्यवस्थित बॅट वरती आला. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. फिल्डर वेगानं गेल्यात. दुसरीचा प्रयत्न दुसरी पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 24 धावा. किरणजी पाटील, अमितजी मडवी आयोजक आहेत. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बालरामजी पाटील 40+ एक जबरदस्त खेळाडू. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चैतूबाई तुझं देखील स्वागत आहे. इथे तुम्ही पाहता 5चा कडा लागला असताना दे धडक विकेट मिळती आहे दयालूची. आणि 24 वरती लागणारा 3रा धक्का गावदेवी हे दुसरी टीमला.
सर दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारा तुम्ही संगीत पाहिला. महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, तलवारी तर प्रत्येकाच्या हातात होत्या, ताकद तर प्रत्येकाच्या बडगडात होती. तलवारी तर प्रत्येकाच्या हातात होत्या, ताकद तर प्रत्येकाच्या बडगडात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. असे गुणगुणणारं हे संगीत तुम्ही पाहता. डीजे विकी तुमचं देखील कौतुक करू. धावा धावपलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. आजच्या सरासरीनं स्कोर जाऊन पोहोचला 24 वरती. आपले लाडके अजक त्यांचं पिताश्री सुरेश जी पाटील काका तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकांसाठी 12 मिनिटं घेतल्यात बघा, लक्षात असू द्या. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. आविष्कार पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅक वरती, कट केला, बागफुडला जाऊन बॉल चला बॉल लाईनच्या दिशेला. फेडर उपस्थित एक्स्ट्रा कव्हर वरला, तोपर्यंत बॉल फेकी करतील. या बॉल वरती मिळतात धावा 2. या राहुल पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. सतीशजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बाबा महाराज आमचे सतीश महाराज तुमचं स्वागत करू. या मयूरजी पाटील, जयकांतजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदित्य पाटील उद्योजक उद्योगपती तुमचं देखील मनपूर्वक स्वागत केला. बॉल चाला पहिला टप्पा घेत सीमा रेषा पार 4-4 चौकार. प्रयत्न करत होता विवेक, अफवाक्याच्या बाहेर. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेला फेडर आला. दुसऱ्या टेनला बॉल उचलतील फेकतील, तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात. 2-2 स्कोर पुढे चालला. 32 धावा. याच्यानंतर मॅच तुम्ही पाहणार आहात. गावदेवी दहिसर त्यांना फाईट करेल जुनी डोंबिवली. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. जो कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या टीमच्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल. चकमा दिला, पायाला बॉल स्टॉप केला. दुसरीदा प्रयत्न चालू आहे, फेकी नो स्ट्राइक इन आली आहे. तिकडे कोणता फिल्डर नाहीये. आता वारंवार चुका होत आहेत. वीर भुजरंग शेडोन टीमच्या बाजूनं 3 स्कोर पुढे चाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. फटका चांगला, बॉल चालला, लॉंग ऑफला फेडर उपस्थित आहे, उचलला. तोपर्यंत या बॉल वरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. ते 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहताय 36 धावा.
प्रणवला स्लोगोच्या डेटोरच्या षटकात ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जोर राहिला. लाईक बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धाबा धावपलकावरती तुम्ही 37 पाहता. डेटो स्लोगो राणामाईचं षटक. प्रणवला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. सदोतीसावा धावपलकावरती प्रणवला तुम्ही पाहता 5व्या षटकामध्ये अमोठीत केला. हे षटक टाकणं खूप अवघड असतं. डेटो स्लोगो राणामाईचं यामध्ये हाणामारी होईल का? प्रणवच्या आगेस करला तुम्ही पाहता. फटका चांगला समोर फिल्डर आविष्कार पाटील होणार नाही. चुकी पकडला झेल संपला. करण पाटीलचा खेळ विकेट मिळतीये प्रणवला आणि 34 वरती लागणारा तुम्ही पाहता धक्का चौथा. सदतीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. गावदेवी दैसरचे कॅप्टन उपस्थित आहेत. जुनी डोंबिवलीच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच टॉस साठी या प्लीज. इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे याची देखील लक्षात घ्या. या केके तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करंजी काळन दुसरीदा प्रयत्न चालू आहे. दुसरीदा होईल का? इथे खेळ असताना फलंदाज बाद. अशा रीते तुम्ही पाहता धाबा धावपलकावरती 38 आणि 39 लक्ष आता पार करायचंय. ते तुम्ही पाहता 3 बॉलची पॅलेंटी होती दोन्ही संघाला आणि तुम्हाला फक्त 38 धावा 39 टार्गेट येणार. 27 बॉल मध्ये पार करायचा आणि आवाज ऐकू विनोदजी पाटील सरांचा येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. गावदेवी दैसरचे कॅप्टन उपस्थित आहेत. जुनी डोंबिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी उपस्थित राहा. या विकाजी गजाननजी भोईर साहेबांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. चला आता टॉस साठी या लवकरात लवकर पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो टेस्ट चेक. 1 1 टेस्ट. एक महत्वपूर्ण सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून करत आहोत. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 धावांची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. OV11 राजेश्री राऊत यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी दहिसर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
विनंती असेल गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनं डोंबिवली सेकंड इनिंगचा या मॅचचा पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. थँक्यू व्हेरी मच सौरभ. थँक्यू व्हेरी मच. कारण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बुद्धीची देवता गणरायाला वंदन करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि त्याचबरोबर या नागावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतोय. स्वागत करतोय सगळ्यात लाडक्या क्रीडरसिकांचं. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान व बुलेट ग्रुप नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 20-25 आजची ही तिसरी रात्र. पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. स्क्रीनमध्ये बघू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत सुंदर ही प्रतिमा आपण बघतात. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवतात. ओमसाई MTC वरती ही स्पर्धा सुरू आहे. उळवे मैदानाच्या दिशेने टार्गेट 39 धावांचं या ठिकाणी सेट केलं आहे हेदुडने टीमने. सारंग श्रीवन हेदुडने टीम ज्यांनी टॉस जिंकला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामागचं कारण त्यांचे खेळाडू गैरहजर होते त्यामुळे प्रशांत कुंभारकरला घाई गडबडीत हा निर्णय घ्यावा लागला. कारण भरपूर वेळ झाला या मॅचला. आपण बघितलं 3 चेंडूंची पॅनल्टी दोन्ही टीमना या ठिकाणी देण्यात आली. त्यामुळे 27 चेंडूंची एक इनिंग आपण मात्र या पूर्ण मॅचमध्ये आपण बघणार आहोत. 39चं टार्गेट आहे. लॉर्ड्स या ठिकाणी आपण बघू शकाल आजचं हे वेळापत्रक. यानंतर दहिसर OV11 दहिसर वर्सेस गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर वर्सेस गावदेवी सोनारपाडा. तिसरा सामना वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप वर्सेस VCC उसरगरमध्ये. आजचा हे वेळापत्रक आजच्या ह्या मॅचेस. टार्गेट तर सलामीवीर मैदानावरती दाखल झाल्या. त्या ठिकाणी आपण बघताय स्ट्राईकवरती आविष्कार, नॉन स्ट्राईकला आपण बघतो सुयोग पाटीलला. असे 2 सलामीवीर. बॉलिंग मार्कवर तयार हर्षद भंडारी हे दोन्ही संघाचा एक रायझिंग स्टार एक वेगवान गोलंदाज. अल्पावधीतच हर्षदने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक डंका वाजवलेला आहे. बघूया टार्गेट डिपेंड करायचं 39चं. 5 विकेट गमावले होते हेदुडने 38 करण्यासाठी. आणि बघूया इथून काय घडतं या मॅच मध्ये. हर्षद पहिलाच बॉल स्विंग केलाय पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. फुल टॉच चेंडू होता खराब होता. आविष्कार त्याच्या बॅट मधून आविष्कार आपण बघतात. 8:10 या इनिंगचा पहिला बॉल पडलेला आहे. स्टॉप वॉच सुरू आहे. हो आणखीन एक सुंदर फटका अलग द ग्राउंड. हा देखील जाईल सीमारेषेच्या पार. येतो हा चौकार. What a batting, what a start, dream start, what a shot. हॅमर्ड केलं अलॉंग द ग्राउंड. हा चेंडू वेगाने आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. नागावचं क्रीडांगण नागावची क्रीडा नगरी आझाद मैदान या मैदानाचं नाव आहे आणि पूर्णपणे आझादी दिली आहे फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यासाठी. स्लोअर 1 होता. डबल माइंडेड होते या ठिकाणी आपण बघता. चेंडू हलक्या हाताने प्लेस करतात. मिड विकेटच्या दिशेने 2 धावा फार वेगाने. बघूया अपील झाला पंचांनी ते फेटाळलंय आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत दुडण्याची 12. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवत आहेत. हा चेंडू फार चांगल्या पद्धतीने थ्रो केला होता पण तितक्याच वेगाने सुयोगने पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग केली. थर्ड अंपायर तर आपण चेक करूया फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी. त्यामुळे आपण चेक करणार आहोत. रनआउटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे. तर सॉफ्ट सिग्नल त्या ठिकाणी नॉट आउट आहे. काय आहे का घेतलाय का रिव्ह्यू.
रतन मानेरकर आलेत का? या थोडे उशिराने आलेत रतन मानेरकर, कारण शेड्यूल प्रचंड व्यस्त. नॉट आउट आहे, क्लिअर या ठिकाणी दाखवत आहे, कारण रतन मानेरकर यांची गरजच नाही आहे. बॅट खूप आधी ग्राउंडिंग केली होती, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये भरपूर आत आले होते आणि त्यांचे पाय देखील आत आले होते. त्यानंतर हा चेंडू यष्ट्यांवरती लावण्यात आला. स्वीप करतायत, चेंडू हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार, जबरदस्त बॅटिंग. 4 धावेने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 16 धावा. धावा आल्या 4 चेंडूमध्ये. आपण बघतायत खूप जबरदस्त बॅटिंग. आविष्कार 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. आविष्कार ज्याने आजवर शिडोन संघासाठी अनेक अविस्मरणीय खेळी साकारलेल्या आहे. अत्यंत प्रतिभावंत खेळाडू, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे आणि कित्येकदा ती सिद्धही केली आहे या आविष्कारने. हलक्या हाताने प्लेस करतात, पहिली धाव वेगाने घेतलंय. सेन्सिबल क्रिकेट कास हे सुयोगाने आविष्कारने दाखवलंय. जेव्हा खराब चेंडू आले सीमारेषे बाहेर पाठवण्यात आले आणि जेव्हा चांगले चेंडू आले त्यावरती डबल्स आपण बघितलं 2 वेळा या डबल येताना. आणि धावसंख्या धावपलकावरती 18. टार्गेट आहे 39 धावांचं आणि ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे जणू काय 70 धावा चेस करायच्या आहेत. त्याच पद्धतीने आक्रमण मैदानावरती केलं जात आहे आविष्कारच्या वतीने. 18 वरती नाबाद आहे. संघाची धावसंख्या ही 18 आपण बघतायत. बॉलिंग मार्क हर्षद. ओहो, क्लीन बॉल. रक्षात्मक पद्धतीने खेळायचं होतं आणि पूर्व निर्धारित फटका होता. बऱ्याचदा आपण जे ठरवतो शॉट खेळण्याच्या आधी तसा चेंडूही यायला हवा, हा चेंडू तसा नव्हता. आणि आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये राऊंड द विकेट आले होते. या ठिकाणी चेंडू राऊंड द लेग यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या विकेटचं पतन. मैदानावरती जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, तिथे टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तिथे आहेत के माजी ग्रामपंचायत सदस्य नागावचे आदरणीय गजानन शेठ भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. कॉइन दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. दोघांना मी कॉइन विषयी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी चषक एका बाजूला आहे आणि एका बाजूला आमची एवन जोडी. आयोजक कॉल असेल जुळमुलीच्या कॅप्टनचा. आयोजक असा कॉल, मात्र राष्ट्रवादी चषक. सो टॉस जिंकलाय तो OV11 दहिसरचा कॅप्टन महेंद्र भोईर यांनी. काय सांगाल, कसं वाटतंय या मैदानावरती? दहिसरचं आयोजन आम्ही बघितलं, नागाव 40+ आयोजन आम्ही बघितलं. आज A1 जोडे आमची जीवनशेठ वालीलकर आणि सचिनदादा पाटील यांच्याद्वारे राष्ट्रवादी चषकाचं आयोजन पाहायला मिळतंय. कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप सुंदर आयोजन आहे. सचिनचं नेहमीच चांगलं आयोजन असतं. आता ते काही दिवसा ते क्रिकेटसाठी दूर होते, पण ते डेचं नाईट आयोजन सुद्धा त्यांचं खूप सुंदर असायचं. तुम्ही देखील स्वतः आयोजक होतात आणि हे आयोजन 40+ फॉर्मॅटमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3 ट्रॉफी देण्यात आल्या, त्याबद्दल काय म्हणाल? चांगली संकल्पना आहे सचिनची, त्याबद्दल त्याचे धन्यवाद मानतोय. जुळणुबुलीचा अगेन्स्ट खेळायचं, टॉस जिंकलाय, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करणार, फिल्डिंग करणार आहे. किती आकडा इथपर्यंत रोखले तर तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या धावा चेस करत असताना? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. थोडा उशिराने आलेला आहे, 2 रनची पॅनल्टी बसलेली आहे. का उशीर काय झाला? एक्झॅक्ट रिझन? ट्रॅफिक जरूर. इव्हिनिंग सेशन आहे आणि डोंबिवलीचं ट्रॅफिक तुला देखील माहिती आहे. थोडं उशिरानेच निघाला होतास की किती वाजता निघालेलास? बरोबर निघालेलो, ट्रॅफिकमुळे थोडा लेट झाला. बॅटिंग करायचंय, काय म्हणशील? किती धावा पुरेशा असतील? 60-55 करायचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी चषकामध्ये खेळता तुम्ही जीवनशेठ वालीलकर, सचिनदादा पाटील, संपूर्ण आमची टीम आहे. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आयोजक खूप छान आहे, खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस नुकताच पार पडलाय मंडळी. OV11 राजेशजी राऊत उद्योगपती पडले यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी दहिसर. कॅप्टन महेंद्रने टॉस जिंकलाय आणि ते गावदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुळणुबुलीच्या विरुद्ध करणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग कुठेही जाऊ नका, मात्र आता वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. हेदुटणे विरुद्ध शिरडोन. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
दुसऱ्या षटकाचा प्रारंभ झाला. पहिल्या 2 बॉलमध्ये एकच धाव होती आणि यावेळेस तिसरा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या फार वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचले ती 25च्या घरात. टार्गेट 39 म्हणजे अजूनही 14 धावांची गरज. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. विकीचा चेंडू आडव्या बॅटने खेचला होता, टायमिंग प्रॉपर झाला होता. सुयोगने इथून मात्र मैदानावरती सुशांत आलेत. मैदानावरती सुयोग त्या ठिकाणी आविष्कार बाजल्यानंतर मैदानावरती सुशांत आलाय. ऑन साईडला सुंदर टायमिंग झालं सुशांतकडनं आणि खूप जबरदस्त टीम आहे शिरडोन संघ. मागच्या 3-4 हंगामामध्ये बघितलं या संघाने देखील स्वतःची दखल घेण्यास भाग पाडलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. सातत्याने यंगस्टरला प्रमोट करण्याचं काम भरत पाटील करत असतात आणि इथे आपण बघताय ही यंग ब्रिगेड मैदानावरती जबरदस्त कामगिरी. हेतुटेच्या अगेन्स्ट दोन्ही गावं एकमेकांच्या शेजारी आहेत. दोघांमध्ये अत्यंत घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. पण मैदानावरती उतरताना कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा भाऊ नसतो. इथे फक्त जिंकणं हे एकमेव ध्येय प्रत्येक टीमचं असतं. 25 धावा आहेत, 14ची गरज आहे, 39चं टार्गेट, एक माफक लक्ष चेस करायचं आहे. विकी पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला अलंग द ग्राउंड गेला. फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये येत आहेत. तोपर्यंत इथे एक धाव या दरम्यान कंप्लीट करतील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 26. स्कोरच्या भूमिकेत कल्पेश नागावचेच आहेत आणि अत्यंत चांगलं स्कोरिंग नेहमीच करत असतात. त्यांच्यासोबत काम करण्याची एक वेगळी मजा असते. एक चांगला स्कोरर कॉमेंटेटरच्या सोबतीला असणं ही नेहमीच एक भाग्याची गोष्ट आम्ही कॉमेंटेटर मानत असतो. कारण स्कोरर चांगला असला की कॉमेंट्री करण्यामध्ये एक वेगळी मजा येते. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, गेलाय सीमा रेषेच्या दिशेने, येतो आणखीन एक चौकार. यावेळेस मात्र सुयोगच्या बॅटमधून. आणि बघा या ट्रॉफीज या ठिकाणी आपण बघतायत स्क्रीनवरती. अप्रतिम खेळ मैदानावरती जो वेळ खत येण्यासाठी लावला. शिरडोन टीम उशिराने आली, एदुडणेचेही खेळाडू उशिराने आलेले आहेत. पण आपण जर बघितलं तर तो वेळ कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न. या सर्व ट्रॉफीज आपण बघतायत. उद्योगपती श्री नासिरभाई चौधरी, प्रोपायटर फेमस कन्स्ट्रक्शनचे, त्यांचं मनापासून आभार. स्क्रीनमध्ये आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवत आहेत या सगळ्या ट्रॉफीज. तर स्क्रीनमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत सुंदर प्रतिमा आणि त्या ठिकाणी आपण बघतायत दीप प्रज्वलन करण्यात आले आहे, पुष्पाला अर्पण करण्यात आलेले आहे. त्यांच्यामुळे आपण खरं तर आपलं अस्तित्व आहे असे हे राजे. चेंडू ऑन साईडला या ठिकाणी खूप उंच गेलाय आणि बघूया किती गेला लांब आणि गेला सीमा पार. येतो हा षटकार आणि षटकाने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले 36. जो वेळ शिरडोनने घेतला येण्यासाठी कुठेतरी वेळ आता कव्हर करतायत, नुकसान भरपाई करतायत. कारण ही मॅच आता मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये संपेल असं चित्र आता स्पष्ट होते. 36 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये प्रति ओव्हर मागे 18 धावांची धावगती राखलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18. त्यामुळे आता 3ऱ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल असं चित्र आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. आविष्कारने केलेलं आक्रमण, त्यानंतर आविष्कार बाजल्यानंतर सुशांतने देखील खूप सुंदर बॅटिंग केली. सुयोगनेही 11 धावा अवघ्या 3 चेंडूमध्ये केलेल्या आहेत. आता केवळ 3 धावांची गरज विजयासाठी. उशिराने टीम दोन्ही जरूर आल्या, पण उशिराने तुम्ही जेव्हा येता तेव्हा मात्र तुमची एकाग्रता भंग होते, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, तुमची गडबड होते की उशिराने आलो आहे. कुठेतरी तो दबाव तुमच्या मनावरती असतो. आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही मॅच सुरू होण्याआधी काही अर्धा तास तरी किमान 15-20 मिनटं तरी तुम्ही आधी लवकर यायला हवं. इथे आल्यानंतर मैदानावरती थोडंसं रिलॅक्स व्हायला हवं. स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल आज चिमुकला हातामध्ये चेंडू आहे, बाय करतोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तोही सांगतो की मी येईन, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करेन. पूल केलाय, पूलने इथून मात्र हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय. सामना जिंकलेला आहे. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनने राष्ट्रवादी चषक 2025 मध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी असणार आहेत. हार्ड लक हेतुडणे टीम. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. तर गजानन शेठ भोईर यांना आपण बघताय स्क्रीनवरती, माजी ग्रामपंचायत सदस्य नागावचे, त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय आहे. हे सगळे मान्यवर हळूहळू मान्यवरांची
संख्या इथे वाढताना दिसेल. हा विनिंग शॉट, ही विनिंग मोमेंट आपण बघतायत. जबरदस्त फटक्या ठिकाणी सुशांतने फिनिश केली मॅच आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनने. सामन्याचा सामनावीर कोण असणार आम्हाला सांगतील कल्पेश. सामन्याचा सामनावीर ज्याने एक सुंदर खेळीचा आविष्कार केला, तो आविष्कार या सामन्याचा सामनावीर, विजयाचा हिरो. तर आपण बघू शकाल स्क्रीनवरती ड्रोनच्या माध्यमातून हे सुंदर विहंगम दृश्य. मॅच क्रमांक 14 ठिकाणी फिनिश झाले. दुटीने 38 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना आपण बघतोय हे टार्गेट अगदी सहजतेने चेस केलं. 13 चेंडूमध्ये ही धावसंख्या चेस केली. सामनावीर यायचा आपण आविष्कार. आणि लगेच दहिसर टीम मैदानात उतरते. याच विभागातला शेजारचा संघ दहिसर बघूया आपल्या या आविष्कारला आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. तर बघा शिरडोनचे साहिल पाटील यांचा वाढदिवस आहे आणि ही वाढदिवसानिमित्त आविष्कार त्याला मिळालेली ही सुंदर ट्रॉफी त्याला डेडिकेट करतोय, त्याला तो देतोय. या साहिल पाटील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आरोग्यदायी आयुष्य प्रदान करो हीच तिच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय. वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा साहिल पाटीलला. आविष्कार यायचा आपण. आणि आविष्कार नाव द मॅच 7 चेंडूत 18 धावा केल्या. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आहे. आदरणीय गजानन दादा भोईर यांना विनंती करून आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तर रामनाथ देखील या ठिकाणी आले आहेत. अप्रतिम श्रीनाथ. ते आपण गजानन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देऊया सामनावीराचा पुरस्कार. का तर आविष्कारला ट्रॉफी मिळाली पण तो साहिलला देतो कारण साहिलचा आज वाढदिवस, सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. साहिलला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. असाच मोठा हो, यशवंत हो, गुणवंत हो, कीर्तिवंत हो आणि आयुष्यवंत हो. होय आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये दुसऱ्या सामन्याला प्रारंभ होतोय. होय आपण त्या ठिकाणी करण काळन असतील कॉमेडी बॉक्समध्ये. धन्यवाद.